शिरोळ तालुका डिजिटल सहकारकडे 141 विकास सेवा संस्था संगणकीकरणाच्या अंतिम टप्प्यात। शिरोळ तालुका हा महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा एक मजबूत आधारस्तंभ मानला जातो। ऊस व भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेला हा तालुका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून विकास सेवा संस्थांचं विस्तीर्ण जाळं इथं कार्यरत आहे। या संस्थांचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि शेतकरी सभासदांना सुलभ सेवा देणारा व्हावा या उद्देशानं शिरोळ तालुक्यातील सर्व विकास सेवा संस्था पूर्णतः ऑनलाईन व संगणकीकृत करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला। या संदर्भात सहाय्यक निबंधक उर्मिला राजमाने यांनी सविस्तर माहिती दिली। शिरोळ तालुक्यात सध्या एकूण 161 विकास सेवा संस्था कार्यरत आहेत। यापैकी 141 संस्थांचा सर्व डेटा संगणकीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं। यापैकी 127 विकास संस्थांचं संगणकीकरण पूर्ण झालंय, तर उर्वरित 14 संस्थांच्या तांत्रिक अडचणी सोडवून येत्या आठवड्याभरात या संस्थांचं देखील संगणकीकरण करण्याचं पूर्ण होणार आहे। विशेष म्हणजे या प्रक्रियेत एकही संस्था अपूर्ण ठेवण्यात आलेली नाही। हे शिरोळ तालुक्याच्या शिस्तबद्ध आणि सक्षम सहकार व्यवस्थेचं द्योतक आहे। या संगणकीकरणामुळे विकास सेवा संस्थांचे कर्ज वाटप, कर्ज वसुली, सभासद नोंदणी, खाते व्यवस्थापन, ठेवींचे व्यवहार आदी सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने नोंदवले जाणार आहेत। परिणामी कागदी कारभाराला आळा बसून व्यवहारांमध्ये अचूकता येणार आहे। यासोबतच संस्थांचं ऑडिट होणार असल्यानं आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक बनणार आहे। संस्थांवरील विश्वास अधिक दृढ होणार आहे। शिरोळ तालुक्यातील 67 विकास सेवा संस्था डायनामिक डे एंड प्रणालीत समाविष्ट करण्यात आल्या। या प्रणालीमुळे संस्थांचे दैनंदिन व्यवहार रिअल टाइम स्वरूपात अद्ययावत राहणार आहेत। प्रशासनालाही वेळेवर नियंत्रण ठेवणं शक्य होणार नाही। प्रशासनालाही वेळेवर नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे। डिजिटल व्यवस्थेमुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होऊन संस्थांचा कारभार अधिक कार्यक्षम होणार आहे। शासनानं राबवलेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे सहकार संस्थांचा कारभार सुरळीत, पारदर्शक आणि वेळेत होणं, तसेच शेतकरी सभासदांचा वेळ वाचणं। संगणकीकरणामुळे शेतकऱ्यांना कार्यालयीन फेऱ्या कमी कराव्या लागणार आहेत, सेवा अधिक जलद मिळणार आहे। याचा थेट लाभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला होणार आहे। सहाय्यक निबंधक उर्मिला राजमाने यांनी अतिशय कमी कालावधीत शिरोळ तालुक्यातील 127 विकास सेवा संस्थांचा डेटा पूर्ण करून प्रशासनाच्या कार्यक्षमतेचं उत्तम उदाहरण घालून दिलं। उर्वरित 14 संस्थांचं संगणकीकरण येत्या आठवड्यात पूर्ण होणार असल्यानं शिरोळ तालुका लवकरच पूर्णतः डिजिटल सहकार व्यवस्थेचा आदर्श तालुका म्हणून ओळखला जाणार आहे। संतोष तारळे, शिवार न्यूज नेटवर्क, शिरोळ।